नमस्कार. दिनांक 18 मार्च 2025 रोजी समस्त बौद्ध समाज भुसावळ तालुकातर्फे बोधगया महाविहार पूर्ण स्वरूपात बौद्धांच्याच ताब्यात देण्यात यावे यासाठी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला शहरातील बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून बुद्धवंदना घेण्यात आली. त्यानंतर भुसावळ शहराच्या प्रमुख मार्गावरून हजारोच्या संख्येनं महिला पुरुष प्रांत कार्यालयाकडे मार्गक्रमण करत निघाले. या मोर्चाचे नेतृत्व भंते वर्गाने केले आणि भंते वर्गाच्याच हस्ते उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंड अधिकारी श्री जितेंद्र पाटील यांच्याकडे मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रसंगी भंते सुबंतिस थेरो यांनी मीडियाला माहिती दिली. जो 1949चा ॲक्ट आहे, हा ॲक्टच बौद्धांवर एक प्रकारचे थोपलेला कायदा आहे. या कायद्याच्या अंतर्गत जे महाबोधी महाविहार बौद्ध लोकांचं मुख्य टेम्पल आहे, विहार आहे, या विहारावरती हिंदू लोकांचा कब्जा आहे. त्या समितीमध्ये बहुल संख्येने म्हणजे जास्त संख्येने हिंदूंची संख्या आहे आणि त्याच्यामुळे हिंदूंचंच त्या विहारावरती प्राबल्य आहे. म्हणून हा 1949चा कायदा रद्द करून जे महाबोधी महाविहार आहे ते पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी हा मोर्चा आज या ठिकाणी काढण्यात आलेला आहे. तसं या महाबोधी महाविहारासाठी 12 फेब्रुवारीपासून भिक्खू संघाच्या माध्यमातून आमरण उपोषणसुद्धा बुद्धगयेला सुरू आहे आणि त्याला समर्थन तसेच जागतिक लेवलवर सुद्धा या मुद्द्याला जे महाबोधी महाविहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी जागतिक लेवलवर जिथे जिथे बौद्ध लोक आहे सर्वांचं समर्थन मिळत आहे. आणि म्हणूनच बिहार सरकारला आणि भारत सरकारला निवेदन देण्यासाठी त्यांनी ही जी बौद्धांची रास्त मागणी आहे ती मान्य करावी या अपेक्षेने आता हा लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मोर्चा निघाला. आणि या मोर्चासाठी मुख्य करून भिक्खूंना समोर ठेवून भिक्खूंच्या माध्यमातून संपूर्ण बौद्ध समाजाने मोर्चा काढलेला आहे. या भिक्खू संघामध्ये पूजनीय भदंत संघरत्न महाथेरो उत्तर प्रदेश सध्या भुसावळ, त्यानंतर पूजनीय भदंत संघरत्न महाथेरो जळगाव, तसेच पूजनीय भदंत सुमंतिस मी स्वतः थेरो, त्याचप्रमाणे पूजनीय भदंत धम्मानंद थेरो, त्याचप्रमाणे भिक्खुनी उपलवन्ना थेरी भुसावळ इत्यादी भिक्खू संघ उपस्थित होऊन या मोर्चाचं नेतृत्व करून आज प्रांत कार्यालयामध्ये राष्ट्रपती महोदयांच्या नावाने निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. सर्वांची मागणी हीच आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार मुक्त करून बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. धन्यवाद.